तर नमस्कार मित्रमंडळी, तुमच्या माझ्या पुन्हा नवीन ब्लॉगवरती स्वागत आहे. तर हा ब्रिज बघून तुम्हाला समजलंच असेल तर आम्ही कुठे चाललो आहे. म्हणजे आता आम्ही चाललो आहे लालबागला. म्हणजे आता आम्ही पूर्ण गणपती फिरू आणि मग तुम्हाला दाखवू पण. आणि हा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. हा बघा, इकडनं असा रस्ता असतो स्ट्रीट आणि इकडे मार्केट लागले सर्व 50 रुपये. हे बघा. तर हा बघा, लोअर परेलचा लंबोदर एकदम इकडेच बसतो स्टेशनच्या बाजूला. आणि असा स्ट्रेट रस्ता आहे पुढे लालबागला जायला. आणि आपण मुंबईचा राजा, चिंचपोकली आणि काला चौकी. तर हा पब्लिक बघ तुम्ही बघू शकता. आपण सर्व लालबागलाच चाललो आहे आणि एकदम. तर आता आम्ही आलेलो आहे आणि पोचलेलो आहे. पहिला मुंबईचा राजा, आता मुंबईच्या राजाला जाऊ कारण तोच पहिला लागतो आहे. आणि मग तुम्हाला पण जेवढा कवर होऊ तेवढा तुम्हाला गणपती आम्ही दाखवू. आणि हा बघा मुंबईचा राजा, तिकडेच जायचं आपल्याला अगोदर सर्वात पहिला. हे बघा, इकडे आम्ही तिकीट काढलेले आहेत, VIP तिकीट आहे त्या. आणि आता इकडनं जाऊ पकड रे. तर हे बघा, तर बघा डायरेक्ट इकडनं भेटलेलं आहे आम्हाला एंट्री. डायरेक्ट पोचलेलो आहे आता मुकाच बघा. आणि इकडे होतो, इकडनं तिकीट घेतली लगेच इकडे आलो. तर हे बघा, इकडनं असतं ते. गेल्या वर्षी पण होतो मी, गेल्या वर्षीच्या पण व्हिडिओमध्ये बघितलं असं. हे बघा, लगेच आलेलं आहे स्वस्तिक इकडे. हे बघा, शंकराची पिंड आहे. इकडे पुढे आल्यावर लय गर्दी आहे, एकदम गर्दीमध्ये अटकलेलं आहे. तर हा बघा मुंबईचा राजा आणि पुढे लय गर्दी आहे. तर आता निघालेलो आहे बाहेर आणि आता पुढे जाऊ डायरेक्ट लालबागला, तिकडे भेटू. कारण आता एक्झिट आहे. तुम्ही राईट साईडने कसले तिकीट होते. तर इकडे पूर्ण मार्केट लागलेला असतो, म्हणजे कसं खाय वेला सर्व असतं. तर आता पोचलेलं आहे लालबागला. हे बघा, हा बघा लालबाग. आता इकडनं जाऊ, पहिलं विचारू VIP एंट्री फी किती आहे आणि त्या हिशोबाने जाऊ. आणि बघा, एवढी लालबागला तर एवढी पब्लिक असतेच इकडे. हे बघा, तरी बघा माणसं पूर्ण एकदम जाम आहेत. आणि हे बघा, ह्याच्या इथनं पाणी येतं. तर हे बघा, लालबागला जास्त गर्दी नाही आहे, तुम्ही बघू शकतात. माणसं एकदम येत आहेत बघा. आता त्यामुळे दिसत नाही. हे बघा, जे तुम्ही तर हे तुम्ही बघितलं असाल की तिकडनं आता आम्हाला जायचं आहे. तर एकदम गर्दी बिर्दी नव्हती माणसांची. मग आता फटकन जाऊ आणि लालबागचे फटकन दर्शन घेऊन मग लालबाग, पहिलं मुंबईचा राजा, लालबाग आणि आपला काला चौकी, चिंतामणीचा टायमाच्या हिशोबाने झालं तर मग डायरेक्ट खेतवाडीला जाऊ. आतमध्ये एंट्री मारलं, इकडनं गर्दी नव्हती म्हणून लगेच पाठवला. आलेलो आहे, गर्दी नाही म्हणून जास्त. हे बघा, इकडनं आतमध्ये जायचं असतं. चल इकडनं हे का आलेलं आहे आतमध्ये. कमी गर्दी होती आणि आतमध्ये जास्तच गर्दी आहे बघा. आमचा हरवलेला माणूस पाठीमागे थांबलेला आता आलेला आहे, येतोय म्हणजे. लाईन आता चालू झालेली आहे, पब्लिक जास्त आहे पुढे. तर हा बघा, खूप पब्लिक आहे.
मला वाटतं 2 तास तरी जातील अजून. आम्ही इथे आलेलो म्हणजे टाईम थोडा जास्त गेला, 2 तास गेले इकडे. तर लाईन थोडी पुढे जाते आणि जाम लेट होतं. मग आम्ही आता इकडनं निघालेलो आहे की आता दुसरे गणपती घ्यायला भेटणार. आम्हाला इकडेच आता 10:30 वाजलेले आहेत. आता दुसरे गणपती भेटणार. आम्ही आता लालबाग केलं नाही म्हणजे एकदम फुल क्रश आहे एकदम आतमध्ये, फुल एकदम जाम आहे. आम्ही गेलेलो आतमध्ये आणि आलो परत. तुम्ही बघितलं असाल एकदम लाईन हरली नव्हती. आता जातो काला चौकीला, तो गणपती तुम्हाला नक्की दाखवू. आता आम्ही आलेलो इथे काला चौकीच्या इथे. तर आता पुढे असतो काय एंट्री भेटली आता लगेच जातो तुम्हाला दाखवतो. स्ट्रेटच आहे, सरळ एकदम. ते बघा काला चौकीचा गणपती. आणि हे बघा हो एकदम कार्यकर्ते जंबड हां एक्झिट मारत आहे. चॉकलेट खायला जायला इकडनं जायचं असं आणि तिकडे. तर आता इकडनं निघालेलो आहे बघता ते बघा. तर आता बाहेर पडलेलो आहे आणि आता चिंतामणीला जात आहे. गर्दी आहे का? चिंचपोकलीला आलेलो आहे आता, म्हणजे समोर एंट्री मारू आणि जाऊ चिंचपोकलीला आणि चिंचपोकलीचा चिंतामणी बघू. तर आता आलो आहे चिंतामणीला. इकडे लाईनीत उभा आहे, मुखदर्शन लाईनीमध्ये उभे आहे. ही बाजूला ती चरणस्पर्श लाईन आहे. मुखदर्शन घेतला कारण सर्वीकडे मुखदर्शनच घेतलं. सर्व बाप्पा सेमच असतात असं काय ना, हा इकडचा ना तो तिकडचा, म्हणून मुखदर्शनच घेतलं. अशी मूर्ती आहे यावर्षीची आणि इकडे पूजा करतात ते दाखवतात आणि लाईन थांबून ठेवली आहे त्यासाठी. तर हे बघा चिंतामणी, चिंचपोकलीचा चिंतामणी. चिंतामणीच्या व्यासपीठावर जे आमचे कार्यकर्ते सहाय्यक समिती सदस्य पदाधिकारी आरती झाल्यानंतर हे बघा मी काढतो असं नाही काढायचं. तरी बघा एवढी गर्दी असते म्हणून गेलो नाही मी. तर तुम्ही बघितलं असाल की गर्दी तुम्हाला दाखवली तेवढी गर्दी होती आणि प्लस त्यांची पूजा चाललेली होती. तर खूप टाईम गेला असा त्यामध्ये, म्हणून आम्ही डायरेक्ट मुखदर्शन केलं आणि आलो. तर आता चालू रोडपर्यंत ब्रिज आहे, तिकडनं आता जाऊ डायरेक्ट खेतवाडीला भेटू तुम्हाला. नाही तर आता परेलचा राजा पण बघू शकतो. बघू आता काय काय बघू. आणि तुम्ही बघू शकता की 12 वाजलेले आहे तरी पण एवढी गर्दी आहे. आम्हाला म्हणजे 12 म्हणजे आता 11:15 वाजले आहेत, 15 मिनटं तरी पण पकडा. मला चिंतामणीला गेला अर्धा पाऊण तास मुखदर्शनासाठी, फक्त पाऊण तास गेला. आता जातो खेतवाडीला आणि तुम्हाला दाखवतो. तर आता जात आहे बघितलं, आता जात आहे खेतवाडीला, तिकडे जाऊन पण तुम्हाला दाखवतो. ह्या लोकांची अवस्था बघा, सर्वात जास्त फ्यूजची बघा एकदम दमलं आहे आणि हा स्वस्तिक थकला आहे प्रेम. तर आता जात आहे खेतवाडीला आणि चर्नी रोडला उतरू, तिकडनं बघू. आता फायनली पोचलेलो आहे खेतवाडीला, ते पण दाखवतो तुम्हाला. खेतवाडी समोरच आहे बघा. व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल कारण खेतवाडीचे आपल्याला 12-13 गणपती असतात, ते पण तुम्हाला बघायला खूप. आणि एक गणपती 25-25, 30-30 फुटाचा असतो. ही बघा खेतवाडी आणि इकडे गणपती असतो तो आतमध्ये. बघा यांचं डेकोरेशन दरवर्षी असंच असतंय बघा. तर हे बघा ती मूर्ती आहे आणि ही बघा मूर्तीने इकडनं तसा एक्झिट आहे.